हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्व स्वामी भक्तांना। आज दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा करायच्या अमावस्याचा मुहूर्त असतो। तर त्यासाठी आपण ती विधी जाणून घेऊया। सर्वात आधी एक स्वच्छ असं चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे घरात जेवढे दिवे असतील, समई असेल, मोठा दिवा जो आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो देवीपुढे, त्यासाठी असेल, तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर तो, आरतीसाठीचा दिवाचा असेल, जेवढे किंवा तुमच्याकडे पंती असेल, जेवढे केवढे दिवे असतील सर्व दिवे तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर धुवून घेतल्यानंतर एखादा टिश्यू पेपर घ्यायचा आहे किंवा स्वच्छ कपडा घेऊन ते दिवे तुम्हाला साफ करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे कोरडे होतील याची काळजी घ्या, कारण या दिव्यामध्ये आपण तेल किंवा तूप टाकणार आहोत। तर पाणीचा अंश असेल तर ते दिवे व्यवस्थित प्रज्वलित होणार नाहीत, तर त्यामुळे त्या दिव्यांना स्वच्छ करून घ्या। अशा प्रकारे हे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत दिवे स्वच्छ केल्यानंतर पूजेचे ताट तयार करून घ्यायचं आहे। पूजेसाठी ताट घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुलं घ्यायची आहेत आणि प्रसादासाठी या ठिकाणी मी दूध आणि साखरेचा प्रसाद तयार करून ठेवलेला आहे, जे की आपण पूजा झाल्यावर पुढे आपण ठेवणार आहोत। यानंतर नेक्स्ट पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे की एका स्वच्छ असा आसन घ्यायचे आहे दिव्यांसाठी। पाटावर स्वच्छ आसन अंथरून घ्यायचे आहे आणि त्याच्या अवतीभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे। तर अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी काढून तयार आहे आपली। इथे उदबत्ती प्रज्वलित करून ठेवली आहे। कुठलीही सेवा पूजा करायच्या आधी आपल्याला दिवा उदबत्ती चालू करून ठेवायची असते। तर अशा प्रकारे इथे जे आसन मांडलेलं आहे त्यावर आपण आधी तांदूळ ठेवून घेऊया। त्या तांदळावर दिवेची आपण मांडणी करणार आहोत आणि ते तांदूळ नुसतेच ठेवायचे नसतात, तर त्यावर आपण हळदी कुंकू देखील वाहायचे आहे। तांदळाची रास बनवून झाल्यानंतर त्यावर आपण दिव्यांची मांडणी करूया। इथे दिव्यांमध्ये तेल आणि वात घालून घेतलेले आहेत। एक एक करून दिव्यांची मांडणी आपण करून घेऊया। तुमच्या घरी जेवढे दिवे असतील ते सर्व दिवे तुम्ही इथे पूजेसाठी मांडू शकता। इथे माझ्याकडे असलेले सगळे दिवे मी घेतलेले आहेत। अशा प्रकारे सर्व दिव्यांची इथे व्यवस्थित मांडणी करून घेतली आहे। आता यानंतर हे सगळे दिवे मी प्रज्वलित करून घेते। तुम्ही देखील अशा प्रकारेच दिव्यांची पूजा करू शकता। अशा प्रकारे सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले आहेत। असे तुम्ही सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतर किंवा आधी तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। मी लावू शकतो? मम्मी, तू व्हिडिओला पॉज कर। प्रत्येक दिव्याला तुम्ही मनोभावे हळदी कुंकू लावून घ्या। दिव्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश येणार असतो, त्यामुळे हे दिवेच आपल्या जीवनातले अंधकार दूर करणार आहेत। त्यामुळे ह्यांची मनोभावे पूजा करायची असते। फुलं ठेवून घेऊयात। आपल्या संस्कृतीमध्ये खूप छान सणवार आहेत। आपण जर ते छानपैकी
साजरे करायचे म्हटले तर खूप आनंदाचा क्षण आपल्याला भेटत असतो. सर्व फुलांना हळदी कुंकू वाहून झाले, त्यानंतर त्यांना फुलं वाहिले. फुलं वाहिल्यानंतर आता आपण त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे सगळ्या दिव्यांची छान अशी पूजा करून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी आपण दिव्याला ओवाळून घेऊया. दिव्यांना विनंती करायची आहे की हे दिवे कृपा करून तुम्ही आम्हाला कायम प्रकाश देत राहा. आमच्या जीवनातील अंधकार जो आहे तो दूर जावा अशी नम्र विनंती. सर्वांना माहीतच आहे एक मंत्र जे म्हणतात, ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतं गमय ओम शांती शांती शांती. याचा अर्थ काय आहे तर हे ईश्वरा आम्हास असत्याकडून सत्याकडे ने, अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने, विनाशाकडून अमरत्वाकडे ने, विनाशाकडून अमरत्वाकडे ने. हे ईश्वरा सर्वत्र शांती असू दे. हरिओम. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे दिव्यांची पूजा आरती करायची आहे. तर ही दीपपूजा दरवर्षी श्रावण महिन्याच्या आधी जो अमावस्या असते त्या दिवशी येत असते, त्याला दीप अमावस्या असे बोलतात. यावर्षी ती शनिवारी 3:50 सुरू होणार आहे आणि रविवारी 4:45 ती संपणार आहे. तर शनिवारी ज्यांना जमत असेल त्यांनी शनिवारी, पण जातीची अमावस्या ही धरत असाल त्यामुळे रविवारी ही पूजा तुम्ही करू शकता. रविवारी केलेलं जास्त उत्तम राहील. तर रविवारी तुम्ही संध्याकाळी 4:45च्या आधी ही पूजा किंवा दिव्यांची दीप पूजा करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही दिव्यांची दीप अमावस्या दिवशी केलेली दिव्यांची पूजा आपली पूर्ण झालेली आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही पूजा? तुम्ही देखील तुमच्या घरी आषाढ आणि श्रावणच्या मध्ये जो ती अमावस्याला दीप अमावस्या ही नक्कीच साजरी करत जा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात असलेला जो अंधकार आहे तो या दिव्यांच्या प्रकाशामुळे दूर होईल आणि तुम्हाला सुख समृद्धी लाभेल. आणि दिव्यांमुळे आपल्या दिवे लावल्यामुळे जो प्रकाश पडतो, तर तुम्ही जर दिवे लावले तर त्या तुम्ही जे प्रकाशमान करणार आहात तुमच्या आजूबाजूचा परिसर, त्यामुळे लक्ष्मी देखील तुमच्यावर खूप प्रसन्न राहील आणि तसंच सर्व दिशांनी तुम्हाला आशीर्वाद देईल. तर आजचा इथला व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते.